नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ विथ यूके या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बुद्धिमत्ताचा टॉपिक अक्षरमाला। अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे। कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये यावर प्रश्न पडतात हमखास। तर चला मग सुरू करूयात। बघा, जेव्हा तुम्ही अक्षरमाला लिहिता काय करायचं, अक्षरमाला या टाइप्स मध्ये लिहून काढायची, जेणेकरून तुम्हाला डावीकडून किंवा उजवीकडून कोणत्या जरी साइडने नंबर विचारला तर तुम्हाला नंबर सांगायला सोपे जाईल। कारण बघा, समजा तुम्हाला जर विचारला ए चा क्रमांक डावीकडून कितवा, तर डायरेक्ट आपण 1 म्हणू शकतो। आणि तोच जर उजवीकडून विचारला तर मग कितवा येईल, कारण मग पुन्हा मोजत बसावं लागेल। तर त्याऐवजी काय करायचं, बरोबर पहा, याच्या खाली किती काय आहे, झेड, आणि झेडचा क्रमांक किती आहे 26। तर हेच काय होणार तुमचा ए चा उजवीकडून क्रमांक। तसेच कोणत्याही पेपरला समजा तुम्ही गेले तर सुरुवातीला काय करायचं, तुम्हाला रफ शीट दिलेली असते, त्याच्यावर आपली अक्षरमाला या टाइपची लिहून काढायची आणि नंतर क्वेश्चन हे करायला सुरुवात करायची। चला मग आपण बघूयात पहिला क्वेश्चन काय आहे। हा बघा, काय सांगितलं त्यांनी, ए पासून झेड पर्यंत या इंग्रजी अक्षरमालेत सम क्रमांकाची अक्षरे वगळून एक नवीन अक्षरमाला तयार होते। तिचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांसाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा। तर बघा, ए पासून झेड पर्यंत जे आपले अक्षर दिलेले आहेत त्याच्यामध्ये जे सम अंक आहेत, सम क्रमांकाचे अक्षर, ते आपल्याला वगळायचे। म्हणजेच काय बघा, समक्रमांक कोणकोणते आलेले आहेत, 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 24 आणि 26 हे एवढे जे अक्षर आहेत ते आपल्याला वगळायचे आणि जे उरलेत त्यांच्यापासून एक नवीन अक्षरमाला तयार करायचं। तर चला आता करूया। बघा काय काय उरलं आपलं, ए, नंतर सी, नंतर ई, जी, नंतर आलेलं आहे आपलं आय, आय नंतर के, के नंतर आहे एम, एम नंतर ओ, क्यू, एस, यू, डब्ल्यू आणि वाय। यांना नंबरिंग देऊन टाका, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 हे झाले त्याचे नंबर। आता याच्यावर बघा पहिला क्वेश्चन काय विचारले, नवीन अक्षरमालेत मधोमध येणारे अक्षर कोणते। आता मधोमध अक्षर विचारले म्हणजे त्याच्या दोन्ही साइडला सारख्याच प्रमाणात अक्षर असायला पाहिजे ते। मग याच्यासाठी आपण काय करू शकतो, आपल्याकडे टोटल अक्षर किती आहेत 13, त्याच्यामध्ये काय करायचं, 1 प्लस करायचा, कारण की ही संख्या विषम आहे म्हणून 1 प्लस केला आणि भागिले करा 2। 13 ने 1 14, 14 ला जर 2 ने भागलं तर 1 बे, बे 7 14। तर जो 7 नंबरचा आपला अक्षर असेल, 7 नंबरचा जे अक्षर असेल तो आपला एकदम मधोमध येणार आहे। तर 7 नंबरला कोण आहे बघा, यम। बघा, यमच्या या साइडला पण 6 अक्षर आहेत आणि या साइडला पण 1 2 3 4 5 6 बरोबर 6 अक्षर आले। तर याच्यामुळे आपलं उत्तर होणार याचं ऑप्शन नंबर 2 यम। तर दुसरं काय विचारलं पहा, नवीन अक्षरमालेत 5वे 7वे 10वे आणि 12वे अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो। बघा, 5वे अक्षर काय आपलं जी, नाही सॉरी 5 नंबरला आय आहे, नंतर 7 नंबरला काय आहे यम, नंतर काय बघा 10 नंबरला यस आणि 12 नंबरला आहे डब्ल्यू। तर आय एम एस डब्ल्यू यांच्यापासून तयार होणार आपल्याला हे करायचे काय शब्द तयार करायचा। बघा पहिला काय दिलं ऑप्शन मध्ये एस यू एम ओ, तर आपल्या यामध्ये तर यू तर कुठेही दिसत नाहीये म्हणून पहिला ऑप्शन येणार नाही। दुसरं काय आहे बघा एक्स, काय एक्स, एक्स मध्ये पण आपल्याकडे जी नाहीये सो हे पण येणार नाही। नंतर लास्ट गोट, गोट मध्ये आपल्याकडे टी आहे का, नाही म्हणून हे पण येणार नाही। उरलं कोण स्वीम। तर बघा आय एम एस डब्ल्यू यांच्यापासून आपण स्विम शब्द तयार करू शकतो, एस डब्ल्यू आय एम। तर ऑप्शन नंबर येणार आहे आपलं 3। समोरचा क्वेश्चन पहा, वरील नवीन अक्षरमालेत मधोमध येणाऱ्या अक्षरांच्या डावीकडे व उजवीकडे समान अंतरावर असलेल्या अक्षरांची जोडी कोणती। आता बघा आपल्याला काय बघायचंय, जी अक्षरमाला आपण तयार केली नवीन त्यांच्यामध्ये अशी एक जोडी बघा ज्यांच्या डावीकडे आणि उजवीकडे सारखे अक्षर असले पाहिजे। जसे ऑप्शन दिले त्यांनी ई, ई चा नंबर इकडून किती 3 नंबर आलेला आहे। तर आता सोबत कोण आहे डब्ल्यू, डब्ल्यू पहा इकडल्या साईडनं 2 नंबरला आले, याचा 3 आणि इकडून हा 2, मग अक्षरमाला जुळेल का, नाही, म्हणून पहिला ऑप्शन
कटलेला आहे. दुसरं पहा के क्यू, के चा नंबर किती आहे 6वा आणि क्यू चा एकूण किती आलेला आहे म्हणजे 1 2 3 4 5वा आला. याचा 6वा आणि याचा 5वा मग सारखा होईल का रे? नाही. नंतर पहा सी आणि वाय, सी चा एकूण नंबर 2 आहे आणि वाय चा एकूण नंबर 1 आहे. सारखा नंबर आला का त्यांचा? नाही, म्हणून हे पण कटलं. उरलं कोण जी, जीचा बघा या साईडने नंबर आलेला आहे 4 आणि यस चा 1 2 3 4 या साईड नंबर बरोबर काय आलेला आहे 4, म्हणून आपला ऑप्शन काय होणार जी आणि यस. समोरचे क्वेश्चन बघा. आता इथे काय दिलं आपल्याला बघा, परमनंट हा या शब्दातील 3ऱ्या ते 8व्या स्थानावरील अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. या शब्दातील 5वे अक्षर कोणते? बघा आपल्याला कोणकोणते घ्यायला सांगितले त्यांनी. परमनंट शब्द दिलेला आहे, हे दिलाय. यांची आता नंबरिंग 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. याच्यात काय करायचं आपल्याला 3 पासून 8 पर्यंतचे अक्षर घ्यायचे. 3 पासून काय करायचे 8 पर्यंत. कोणकोणते अक्षर आले आपल्याकडे बघा, आर एम ए एन ई एन. तर आता या शब्दांपासून आपल्याकडे शब्द तयार होतो कोणता? बघा याच्यापासून तयार होतो आपल्याकडे मॅनर. काय शब्द तयार होतो? एम ए डबल एन ई आर हा शब्द आपल्याकडे तयार झालेला आहे. आता हा शब्द तयार झाला. याच्यातील आपल्याला काय विचारले त्यांनी, या शब्दातील 5वे अक्षर कोणते? बघा 1 2 3 4 5. 5 नंबरला आपलं काय आलेलं आहे बघा ई, तर ऑप्शन नंबर येणार 2. समोरच पहा गणित. या गणितात काय दिले बघा त्यांनी, फ्रिक्वेन्सी या शब्दातील पहिल्या व 6व्या अक्षरांची जागा आपापसात बदलली. म्हणजे काय, पहिला आणि 6वं जे अक्षर आहे त्यांची जागा आपापसात बदलली. त्याचप्रमाणे दुसऱ्या व 7व्या, दुसरा आणि 7वं यांची पण अक्षरांची काय केली एकमेकांची जागा बदलली. आणि नंतर जो आता नवीन आपल्याकडे अक्षर समूह तयार झालाय त्याच्यातील डावीकडून 6वे अक्षर कोणते असं विचारले. तर काय करू आपण बघा, शब्द अगोदर लिहून काढूयात. फ्रिक्वेन्सी एफ आर ई क्यू यू ई एन सी वाय, यांना क्रमांक देऊ 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 घेतलं. आता याच्यावर आपल्या जागा सुरुवातीला कोणाची बदलली, पहिल्या व 6व्या अक्षराची. पहिला अक्षर कोणता आलेला आहे एफ, यांची 6 सोबत बदलायची म्हणजे 6चं इथे येणार आणि हा एफ कुठे जाणार इथे येणार. नंतर काय दुसऱ्या आणि 7व्या, 2 नंबरला काय आर, 7 नंबरला एन, मग एन च्या जागेवर आर आलं आणि आर च्या जागेवर काय आलं एन. बाकीचे अक्षर सगळे जशाला तशी ई क्यू यू सी वाय. आता एक नवीन अक्षर मला तयार झाली. आता याच्यात त्यांनी काय विचारले, होणाऱ्या अक्षरासमोर डावीकडून 6वे अक्षर. आता डावी साईड कोणती आली इकडची, कोणत्या साईडने या बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. डावीकडून आपल्याला पाहिजे की तो 6वा अक्षर, तर 6 अक्षर कोणतं आलेलं आपलं एफ. आता ऑप्शन नंबर आहे आपलं 3. गणित समजलंच असेल. समोरचं बघा. आता काय सांगितलंय, इंग्रजी अक्षरमालेत शेवटची 10 अक्षरे उलट क्रमांकाने लिहिली तर डावीकडून 19वे अक्षर कोणते? बघा आपल्याला काय सांगितले, शेवटची 10 अक्षर, शेवटची 10 अक्षर. शेवटची 10 म्हणजे काय 17 ते 26 बरोबर 10 अक्षर होतात की नाही बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. फक्त एवढीच अक्षर काय करायचे आपल्याला उलट क्रमाने. मग बाकीची सर्व एबीसीडी काय करा लिहून घ्या. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी केलं. आता नंतर काय करा, पी च्या नंतर जे अक्षर ते उलट क्रमाने लिहायचे. पी नंतर क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड लिहिले उलट क्रमाने. आता यांच्यामध्ये त्यांनी काय सांगितले तर डावीकडून 19 अक्षर. आता डावी साईड कोणती, या साईडने. या साईडने आपल्याला किती अक्षर पाहिजेत 19 नंबरचा. बघा 19 नंबरचा अक्षर याच्या खालचं आलंय, याच्या खाली आता आपल्याकडे आलेले किती एस च्या ऐवजी एक्स आले.
म्हणून ऑप्शन नंबर काय येणार यक्स, ऑप्शन नंबर 2. आता समोरचं बघा, याच्यात पहा इंग्रजी अक्षरमालेत विषम क्रमांकाची, बघा पहिला एक क्वेश्चन होता त्याच्यात समक्रमांकाची अक्षर वगळली, आता इथे काय करायचं विषम क्रमांकाची सगळी अक्षरे गाळली तर उजवीकडून 10वे अक्षर कोणते. आता बघा उजव्या साईडने विचारले म्हणजे इकडच्या, तर बघा अगोदर काय करू आपण विषम क्रमांक सर्व अक्षरे काढून टाकूया. विषम क्रमांक कोणकोणते ए सी ई जी आय 9 11 13 15 17 19 21 23 आणि 25 हे अक्षर सोडा बाकीचे अक्षर लिहून काढूया. कोणकोणते राहणार आपल्याकडे बी डी एफ एच जे एल एन पी आर टी फी एक्स आणि झेड लिहिले. आता याच्यात त्यांनी विचारलं की आपल्याला उजवीकडून 10वे अक्षर, उजवी साईड म्हणजे कोणत्या साईडने या साईडने विचारले, या साईडने आपण नंबरिंग टाकूयात 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर बघा 10 नंबरला आपलं कोणतं अक्षर आलेलं आहे एच. तर या ऑप्शन या प्रश्नाचं उत्तर काय होणार आपलं ऑप्शन नंबर 2. समोरचं बघा, समोर पहा 8 ते 10 साठी सूचना एका सोडून दिलेली आहे. तर काय सांगितले येथे झेड ही इंग्रजी अक्षरमाला ए ला 1 मानलं, बी ला 3 मानलं, सी ला 5, डी ला 7, म्हणजे सरळ सरळ प्रत्येक अक्षराला आपल्याला विषम संख्या मानायचे ते क्रमांक. तर पुढील प्रश्नाचे उत्तरे लिहा. तर मग काय करू आपण या सर्वांना एक नवीन नंबरिंग देऊयात ए बी सी डी ई एफ जी. दिलं. आता यांना काय करा नंबरिंग द्या 1 3 5 7 9 11 13 15 17 19 21 23 25 27 29 31 33 35 37 39 41 43 45 47 49 आणि 51 दिली नंबरिंग. आता याच्यावर आता क्वेश्चन सोडूयात. पहा पहिला क्वेश्चन काय सांगितलं त्यांनी, एक मिनिट हे पहा पहिला क्वेश्चन काय दिला त्यांनी आपल्याला 29वे व 37वे अक्षरांच्या मधोमध येणारे अक्षर कोणते. आता पहा 29 आणि 37, 29 कुठे आले बघा 29 ला आपलं ओ आले आणि 37 ला आले यस. यांच्या बरोबर मधोमध म्हणजे पहा इथून आर सोडलं इकडून पी सोडलं तर मधात कोण येणार तुमच्या रे क्यू. ऑप्शन नंबर काय येणार 3. 9वा पहा क्वेश्चन 39वे 27वे आणि 11वे व 29वे. आता 39 नंबरला कोण आहे आपल्याकडे टी आहे, नंतर 27 ला एन आलेला आहे, नंतर 11 ला कोण आले बघा एफ आणि 29 ला कोण आले ओ. यांच्यापासून आपल्याला एक शब्द तयार करायचा. आता कोणता शब्द तयार होणार सरळ सरळ बघा एफ ओ एन टी. फॉन्ट म्हणजे काय अक्षरांचा साईज किंवा कोणत्या तुम्हाला याच्यात करायचे ते. ऑप्शन नंबर आहे ना आपल्याकडे 2. आता बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे ओ ई वाय एन जे या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो, त्या शब्दातील मधोमध येणाऱ्या अक्षराचा क्रमांक दे. आता मला सांगा या अक्षरापासून आपल्याला एक शब्द तयार कोणता होतो, यांच्यापासून होतो एन्जॉय. काय होतो ई एन जे ओ वाय एन्जॉय. आता एन्जॉय मधील काय सांगितलंय मधोमध येणाऱ्या अक्षरांचा क्रमांक. आता मधोमध कोणते अक्षर येते बघा इकडून 2 सडले या साईडला 2 मधात कोण आला जे.
आणि जेचा क्रमांक आपल्यात आलेला किती आहे रे 19. तर ऑप्शन नंबर काय येणार 1. 10 प्रश्न आपले झालेले आहेत. आता समोरचे प्रश्न बघूया. हे बघा काय सांगितलं आपल्याला, इंग्रजी अक्षरमालेतील एच पासून एम पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीज. बघा काय सांगितलंय, एच ते एम सर्व अनुक्रमांकांची बेरीज, तसेच ए व ए पासून एफ या अक्षरांच्या अनुक्रमांकांच्या बेरजेच्या किती पट आहे. मग आता एच पासून एम बघा, एचचा नंबर किती आलेला आहे बघा 8. इथून आपल्याला एम पर्यंत जायचंय 9, 10, 11, 12 आणि 13 घेतले. आता ए पासून एफ म्हणजे काय 6 पर्यंत 1, 2, 3, 4, 5 आणि 6 यांची काय करायची रे बेरीज. बेरीज बघा 8 आणि 9 17, 17 आणि 1 18, 19 20 आणि 3 23. हातचे आले 2, 2, 3, 4, 5, 6. तर उत्तर आलेले आहे 63. आता यांची बघा 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21. तर आपल्याला यांची पट काढायची. मग सुरुवातीला काय दिलेले आपल्याला त्यांनी 63/21 पट काढायची म्हणजे या संख्येला या संख्येने भागायचं. बघा 21 1 21, 21 त्रिक 63. उत्तर आलेलं आहे 3. म्हणजेच काय उत्तर येणार 3 पट. ऑप्शन नंबर 2. कधी पण लक्षात राहू द्या, पट जर काढायला सांगितले तर अगोदरची संख्या वर लिहायची, नंतरची संख्या खाली लिहायची. तर बघा आता समोरचं गणित. आता हे पहा, अक्षरमालेतील सुरुवातीपासून 1 3 5 12 19 या क्रमांकावर असलेल्या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दातील डावीकडून चौथे अक्षर कोणते. बघा आपल्याला कोणकोणते नंबर दिलेत 1 3 5 12 आणि 19. म्हणजे कोणकोणते अक्षर आलेत आपल्याकडे ए सी ई एल आणि एस. आता यांच्यापासून शब्द तयार होतो कोणता, यांच्यापासून तयार होतो स्केल शब्द एस सी ए एल ई स्केल. झाला शब्द तयार. आता या शब्दातील काय विचारलं डावीकडून चौथे. आता डावी साईड कोणती आहे आपली ही एकूण 4 नंबरला 1 2 3 4. 4 नंबरला कोण आले एल. तर ऑप्शन नंबर आहे ना आपलं 4. समोरचा बघा. समोरचा क्वेश्चन काय दिलेला त्यांनी आपल्याला, एस डी ई एस आर या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील उजवीकडील चौथे अक्षर कोणते. तर आपल्याला काय करायचंय, हे जे 5 अक्षर दिलेत यांच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा. तो शब्द तयार होणार कोणता. तर यांच्यापासून शब्द तयार होतो पहा डी आर ड्रेस, डी आर ई डबल एस. झाला शब्द तयार. तर काय विचारलंय अर्थपूर्ण शब्द उजवीकडून चौथे. आता उजवी साईड कोणती या साईडने येणार, म्हणजेच कोणत्या या साईडने येणार. तर एकूण चौथे 1 2 3 4. तर कोण आलेला आहे आपल्याकडे आर. तर ऑप्शन नंबर येणार 1. समोरचा क्वेश्चन पहा. समोरचा क्वेश्चन काय दिला बघा 14 व 15. ए ते झेड या इंग्रजी अक्षरमालेतील मूळ संख्या असलेल्या अनुक्रमांकाची अक्षरे बघून एक नवीन अक्षरमालिका तयार केली आहे. तिचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांच्या उत्तरांसाठी योग्य पर्याय निवडा. म्हणजे काय करायचं, या अक्षरमालेत आपल्याला ज्या मूळ संख्या आहेत ते अक्षर वगळायचे. ते अक्षर काय करायचे वगळायचे. मग आपले मूळ संख्या कोणकोणते येतात बघा 2 3 5 7 11 13 17 19 23. झाल्या एवढ्या मूळ संख्या. 23 नंतर 29 आपल्याकडे नाही. मग आता काय करा, त्या सर्व एक संख्या आता मांडून घ्या उरलेल्या. ए नंतर डी एफ एच आय जे नंतर एल एन ओ पी आर टी यू पी एक्स वाय आणि झेड मांडलं. आता यांच्यावरून आता बघा एक नवीन अक्षरमाला तयार झाली. याच्यात सांगितले अक्षरमालेत एच व टी. एच कुठे येथे आहे आणि टी कुठे आहे इथे. यांच्या या अक्षरांच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल. बघा यांच्यामध्ये एकूण अक्षर किती आलेले बघा 1 2 3 4 5 6 7 अक्षर आलेले आहेत. 7 मधून 1 वजा करा, उरले किती 6. यांचे 2 भाग पाडले, बेग बे बेत्रिक 6. उत्तर किती आलेले 3. म्हणजेच काय दोन्ही साईडने 3 3 अक्षर सोडून द्या. एच पासून 1 2 3 सोडले, इकडून 3. तर मधात कोण आलेले आपलं एन. तर ऑप्शन नंबर येणार आपले
2 नंबर. 15वा क्वेश्चन पहा. उजवीकडून 11व्या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर कोणते? आता उजव्या साईडने म्हणजे कोणती? या साईडने काय सांगितलंय? 11वे अक्षर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17 टाकले. आता याच्यामध्ये आपल्याला 11वे अक्षर बघायचे. 11 नंबरला कोण आलेलं आहे? यल. यल आले. यलच्या उजवीकडे. आता इथं यल आहे तर मग याची उजव्या साईडला कोणीकडे जावं लागेल? या साईडला. तर मग यलच्या उजवीकडे 5वे अक्षर. यल. 1 2 3 4 5. तर 5 नंबरला कोण आलेला आहे? टी. तर ऑप्शन नंबर येणार आपलं 3. समोरचे क्वेश्चन बघा. हा हे बघा, आता सूचना काय दिली आपल्याला त्यांनी? SOCMTU या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. तर पुढील प्रश्नांच्या उत्तरांसाठी योग्य शब्द बघ, योग्य पर्याय निवडा. तर आता बघा, यांच्यापासून आपल्याकडे नेमका शब्द तयार होतो कोणता? करा बरं विचार. समजते का? आता बघा, यांच्यापासून शब्द तयार होतो कस्टम. CUSTOM. बरोबर 5. 6 अक्षर आहेत आणि अक्षर पण आपल्याला दिले किती? त्यांनी 6. तर प्रश्न काय दिला त्यांनी? त्या शब्दातील डावीकडून तिसरे अक्षर. डावीकडून तिसरे अक्षर. आता डावी साईड कोणती? ही. इकडून तिसरा अक्षर कोण आहे? 1 2 3 4 5 6. 3 नंबरला आहे यस. तर यसचा इंग्रजी वर्णमालेत कितव्या क्रमांकावर आहे? तर यस बघा, इंग्रजी वर्णमालेचा आपल्या किती क्रमांकाला आलेला आहे? 19. म्हणून याचा ऑप्शन येणार 3. समोरचा प्रश्न पहा. या शब्दातील शेवटचे अक्षर इंग्रजी वर्णमालेत कितव्या क्रमांकावर? आता शेवटचा अक्षर कोणता आलेला या शब्दात? यम. आणि यम आपल्या इंग्रजी अक्षरमालेत किती नंबरला आलेला आहे? 13. तर ऑप्शन नंबर याचा राहणार 4. समोरचे बघा क्वेश्चन. काय सांगितले? जर मूळाक्षरे उलट क्रमाने लिहिली आणि बी पासून सुरू करून प्रत्येक एकाडेक अक्षर काढून टाकले तर सर्वात मध्यभागी येणारे अक्षर कोणते? बघा, आपल्याला जी एबीसीडी आहे म्हणजे अक्षरमाला आहे ती काय करायची? आता उलट क्रमाने लिहायची, उलटी. तर मग उलटी लिहूयात. काय आता झेड पासून सुरुवात करतो. कशाला लिहू? बघा, डायरेक्ट सांगतो. ही अक्षरमाला दिलेली आहे. याच्यात त्यांनी काय सांगितले? बी पासून सुरू करून प्रत्येक एकाडेक अक्षर काढून टाकले तर सर्वात मध्यभागी येणारे अक्षर कोणते? आता बघा, याच्यातले आपल्याला काय करायचे? बी पासून एकाडेक अक्षर काढायचे. बी, डी, एफ, एच, जे, एल, एन, पी, आर, टी, पी, एक्स आणि झेड. एवढे अक्षर काढले. आता जे अक्षर उरलेत त्यांना लिहा उलटे. बघा काय काय उरलं आपल्याकडे? वाय, डब्ल्यू, यू, एस, क्यू, ओ, एम, के, आय, जी, ई, सी आणि म्हणजे सरळ सरळ काय केलं आपल्याला त्यांनी? विषम क्रमांकाची अक्षरे ठेवायला सांगितली आणि सम क्रमांकाची वगळायला सांगितली. तर आता बघा, यांच्यापासून अक्षरमाला तयार झाली. तर सर्वात मध्यभागी येणारे अक्षर कोणते? आता टोटल अक्षर आपल्याकडे आहेत 13. 13तून काय करा? एक तर याच्यात +1 करून त्याला 2 ने भागा किंवा 13 मधून 1 मायनस करा आणि भागिले 2. 13तून 1 गेला किती? 12 भागिले 2 बेग बे बेसकम 12. म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला अक्षर किती सोडायचे? 6 6. किंवा वरच्या साईडला बघा 13 + 1 छेद 2. 13 ने किती? 14 भागिले 2 बेग बे बेसाती 14. म्हणजे जो नंबर आपल्याला 7 नंबरला येईल तो काय एकदम मध्यभागी येणार. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. तर बघा मध्यभागी काय? एक तर 7 तुम्ही हे लिहिले तरी चालते आणि 6 म्हणजे काय? दोन्ही साईडला 6 6 अक्षर सोडायचे. बघा या साईडला 6 सोडले, या साईडला 6 सोडले, मधात उरला कोण? यम. तर ऑप्शन नंबर येणार 3. चला समोरचं बघूया. बघा 19 नंबर प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला? जर ROENPQD ही अक्षरे इंग्रजी वर्णमालेच्या अक्षरांच्या क्रमाने लिहिली तर किती अक्षरांच्या जागा सारख्याच राहतील? म्हणजे सरळ आपल्याला जे अल्फाबेट दिलेले राहतात इंग्रजी अक्षरमाला तर हे त्या क्रमाने लिहायचे. तर बघा सुरुवातीला आता आपल्याकडे कोण येते रे? ROENQD. बघा सुरुवातीला आपल्याकडे कोण आहे? डी. म्हणून डी लिहिला.
नंतर कोण येतंय डी नंतर लगेच ई आलेला आहे, म्हणजे डी कटला, इथं ई घेतला. आता ई नंतर कोण येतंय एन पी क्यू ओ पैकी, हा बघा एन आलेला आहे अगोदर, एन पण कटला, नंतर ओ आलेला आहे, ओ पण कटला, नंतर काय पी आणि क्यू, पी आणि क्यू. आणि सुरुवातीला आपल्याला अक्षरमाला काय दिली ती ओ ई एन पी क्यू डी. आता मला सांगा याच्यातील कोणकोणते अक्षर आहेत जे अगोदर पण तिथंच होते ना, आता पुन्हा हे केल्याच्या नंतर पण जागेवर आले. बघा पहिलं अक्षर ई, खालीवर ई आले, नंतर एन पण जसे आले तसे जागेवर आहे. अजून कोणी आहे का रे? पीच्या खाली ओ आले, क्यूच्या खाली पी आले. एक मिनिट प्रॉब्लेम, हा बघा आपले किती अक्षर एका खाली एक आलेले आहेत? 2, म्हणजे ऑप्शन नंबर येणार 2. चला समोरच पाहूया. या व्हिडिओ मध्ये हे शेवटचा प्रश्न आहे. काय सांगितले? इम्प्रेशनिस्ट या शब्दातील कोणते अक्षराचे स्थान या शब्दात आणि इंग्रजी वर्णमालेत सारखेच आहे? कोणत्या अक्षराचे स्थान या वर्णमालेत आणि इंग्रजी वर्णमालेत सारखेच आहे? तर मग काय करा, अगोदर नाव लिहून घेऊया. आय एम पी आर ई डबल एस आय ओ एन आय एस टी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. आता बघा याच्यापैकी आयचा नंबर तर एक येऊ शकत नाही, एम 13 नंबरला आहे, पी नंबर 16 आहे, आरचा नंबर किती आहे आपला 18, आणि ईचा नंबर बघा ई इथे 5 नंबरला आहे ना, आपल्या अक्षरमालेत पण किती नंबरला आहे 5, म्हणून याचं उत्तर येणार आहे आपलं 3. अशा प्रकारे आपले 20 प्रश्न झालेले आहेत. बाकी उरलेले 10 प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.